सिरोसिसमध्ये लिव्हरचं पहिल्यांदा फायब्रोसिसमध्ये रूपांतर होते. नॉर्मल लिव्हर सेल्सचं फायब्रोसिस म्हणजे जसे फायबर्स असतात तसे फायबर्स तयार होतात लिव्हरमध्ये. नॉर्मल सेलचं रूपांतर हे फायबर्समध्ये होते, त्याला लिव्हर फायब्रोसिस असं म्हणायचं. आणि फायब्रोसचं रूपांतर सिरोसिसमध्ये होते, म्हणजे ते घट्ट होते आणि तो डेड टिश्यू होतो. आणि ह्याला कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये इरिव्हर्सिबल लिव्हर डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं किंवा लिव्हर सिरोसिस असं म्हटलं जातं. एंड स्टेज लिव्हर डिसीज असं पण म्हटलं जातं. ह्या गोष्टींना रिव्हर्स करायचं काम हे मॉडर्न होमिओपॅथीच्या 27 वर्षाच्या संशोधनानं होतं आहे. त्यामुळं हा आजार रिव्हर्सिबल आहे असा आपला दावा आहे. आपल्याकडे अनेक पेशंट आहेत, जगभरामध्ये हजारो पेशंट आहेत, त्यांचे टेस्टिमोनियल्स आहेत, त्यांचे रिपोर्ट्स आहेत. रिपोर्टद्वारे हे सिद्ध होतं आहे की लिव्हर सिरोसिस हा आजार रिव्हर्सिबल आहे. अख्तर बानू काझी ह्या ज्या पेशंट आहेत ह्यांना ऑटोइम्युन हिपॅटायटिस होता आणि ऑटोइम्युन हिपॅटायटिसमुळे त्यांचे लिव्हर फंक्शन टेस्ट हे बिघडलेले होते आणि त्यांना कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे असं सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे त्यांना वारंवार ताप येणं, जी आपण लक्षणं बघतो लिव्हरची ती दिसत होती. अंग पिवळं पडणं, ताप येणं, भूक कमी लागणं, वजन वेट लॉस, प्रोटीन कमी सिंथेसिस होत नसल्यामुळं आणि कमी जात असल्यामुळं आपल्या औषधानंतर इमिजिएट त्यांना फरक पडला. ताबडतोब लक्षणं पहिल्या महिन्यापासून कमी झाली आणि त्यांचे रिपोर्टसुद्धा काही काळानंतर नॉर्मल आले आणि त्या आज पूर्णपणे बरा झालेल्या आहेत. सगळे रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आहेत. त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायची किंवा सिम्पटमॅटिक उपचार घ्यायची कुठलीही गरज भासलेली नाही. अख्तर बानू काझी, वय 78, राहणार पुणे, यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास असल्याचे समजले. अख्तर बानू अब्बास काझी, वय माझा 75. पित्त खडा झाला होता, खडे झाले होते पोटात. त्याच्यामुळं मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. हॉस्पिटलमध्ये तपासणी झाली, सगळे म्हणले ऑपरेशन करावं लागेल. मग त्याच्यानंतर ऑपरेशन केलं आम्ही. ऑपरेशन करताना तेव्हा हे समजलं की लिव्हरला काहीतरी हे झालेलं आहे. हां. त्यांना वारंवार ताप येणे, पित्तखडा, हातपाय गरम होणे, जेवण न पचणे, पोट साफ न होणे असा त्रास होता. तज्ज्ञांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला होता. माझी आई अख्तर बानू काझी यांचं लिव्हर सोरोसिसचा प्रॉब्लेम जर जास्त वाढला असता तर लिव्हर ट्रान्सप्लांटची वेळ आली असती, परंतु त्या लिव्हर ट्रान्सप्लांटला खर्च 20-25 लाख 25-33 लाख होऊ शकतो. तर ती वेळ आमची वेळेस उपचार केल्यामुळे टळली. रिपोर्टनुसार अल्कलाइन फॉस्फेट 288 इतके होते आणि GGT 113 होते. ताप यायचा, हात गरम व्हायचे. आमचे मैत्रिणी सगळे हातात हात गरम हे मिळवले तर म्हणायचे की तुमचा हात गरम लागतात, तुमचे हात गरम लागतात एकदम. त्यात ताप होता अंगात मध्ये. नेहमी माझा अंग गरम असायचा, हात सगळे गरम असायचे पहिले. त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीच्या धनकवडी शाखेला भेट दिली. औषधोपचार चालू केल्यानंतर महिन्याभरातच त्यांचा त्रास कमी झाला. आणि त्याच्यानंतर हे औषध चालू केले, त्याच्यानंतर फरक पडत गेला. मला बरं वाटायला लागलं. माने डॉक्टरांच्या औषधांनी बरंच फरक पडला मला. 21 जून 2021च्या रिपोर्टनुसार अल्कलाइन फॉस्फेट 77.4 इतके होते आणि GGT 22 होते. त्यांचा HB 12.8, टोटल बिलिरुबिन 0.78, डिरेक्ट बिलिरुबिन 0.49, इनडिरेक्ट बिलिरुबिन 0.29, SGPT 17.6, SGOT 22.3, प्लेटलेट 1,64,000. माझ्या मुलांनी पण मला खूप वेळेवर औषध दिले. औषधांनी मला बरंच फरक पडला. पाय पण दुखत होता, तो पाय पण राहायला दुखायचा माझा. आणि पोटात पाणी होणे, अंगावर सूज येणे, अंग पिवळे पडणे, कावीळ होणे, जी काही लिव्हर सिरोसिसची पुढील लक्षणे आहेत त्यापासून त्यांचा बचाव झाला. सुरुवातीच्या टप्प्यातच आजार त्यांच्या आटोक्यात आला. त्यांना कोणत्याही प्रकारच्या लिव्हर ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनची गरज भासली नाही. पण डॉक्टर माने मॉडर्न होमिओपॅथी यांचं औषध चालू केल्यापासून आता त्यांची प्रकृती फार ठणठणीत आहे. त्यांना ॲसिडिटीचा त्रास, पित्ताचा त्रास, हात गरम राहणे हे प्रकार सगळे बंद होत गेले हळूहळू. आणि आता पूर्णपणे रिपोर्ट वगैरे चेक केले, नॉर्मल रिपोर्ट आलेले आहेत. आता त्यांची प्रकृती चांगली आहे. आम्ही ॲडमिट न होता घरी राहून औषध वेळेची वेळी घेतले आणि त्याप्रमाणे त्यांना रिझल्ट चांगला येऊ लागला. 18 फेब्रुवारी 2023च्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांना आता लिव्हर सिरोसिसचा कोणताही त्रास नाही. त्यांच्या ब्लड रिपोर्टनुसार हिमोग्लोबिन 12.5, प्लेटलेट्स 1,59,000, बिलिरुबिन 1.3, SGOT 24.7, SGPT 15, अल्कलाइन फॉस्फेट 87, GGT
34.7. लिव्हर सोरोसिस या आजारात लोकांना डॉक्टर मानेंचं औषध चांगलं प्रभावी ठरू शकते आणि आमच्या आईच्या याच्यावर प्रभावी ठरलेलं आहे. आम्ही अनुभवलेलं आहे.